यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी आलेले आहे बदलापूरमधल्या मुलुक मराठामध्ये, जे आहे घोरपडे रोडला बदलापूर ईस्टला। तर चला आपण बघूया इकडचं इंटिरियर कसं आहे। इकडचं इंटिरियर एकदम गावरान आहे आणि तुम्हाला असं गरमागरम लाईव्ह असं दिसणार आहे, भाकरा वगैरे। तर चला आपण बघूया। पहिला तर मेन्यू बघा, स्पेशल मेन्यू काय आहे ते। बटूच्या मटन चाप आहे, खानदेशी आहे, कोंबडी लॉलीपॉप आहे, मटन अळणी आहे, मटन पाया आहे। तर बघू आपण आता काय ऑर्डर करायचं ते। चला बघू शकते हां, गरमागरम सेटअप चालू आहे इथे। इथे भट्टीचा वगैरे, भाकरी वगैरे। तर तुम्ही मच्छीमध्ये बघू शकता, ह्यांनी इथे दिलेली पापलेटची साईज बघा, छोटी, मीडियम, स्मॉल आहे। इथे पुन्हा इथे स्क्वीड आहे, सुरमई आहे, प्रॉन्स बघा किती मोठे, बांगडा आहे। ओके हां, बांगडा आहे आणि खेकडे तुम्ही बघू शकता, एकदम नदीतले असे खेकडे आहेत, भरीव असे। माझे फेवरेट एकदम खेकडा आहे, पण आज इथे खेकडा ट्राय नाही करा, आज मी मटन ट्राय करणार आहे। बघू शकता गरमागरम भाकरी बनत आहे आणि जेवण बनत आहे। तर काय कुकरमध्ये काय आहे? मोदक, हां ओके, मोदकची उकड चालू आहे आणि ह्या साईडला नळ्या पापड चालू आहे, तळणी चालू आहे आणि हा काकी आपल्या भाकऱ्या बनवत आहे गरमागरम। ही 2 सिटिंग अरेंजमेंट आहे, ही आउटडोर सिटिंग अरेंजमेंट आहे आणि हा साईडला किचन आहे ह्यांचं। इथे गरमागरम मी दाखवलं तसं आउटडोर सिटिंग अरेंजमेंटमध्ये छान डेकोरेशन केलेलं आहे, लायटिंगचं वगैरे। इथे मस्त ते छान दिलेलं आहे। कोल्हापूर, सिंधुदुर्ग किती किलोमीटर लांब आहे रेस्टॉरंट, हे पूर्ण ढाबा स्टाईल आहे। अच्छा ओके, सेलिब्रिटी एवढ्या सेलिब्रिटींनी व्हिजिट केलेलं आहे। तर शिवानी पण आले का, शिवानी करत पण आहे। तर ही इंडोर सिटिंग अरेंजमेंट आहे। तर चला आपण बघूया।
समजलंच असेल की इकडचं जेवण कसं असणार आहे. ही माझी प्रॉपर अशी एवढी मोठी मी मेजवानी ऑर्डर केलेली आहे. चिकन, फिश, मटन सगळं मिक्स आहे. व्हेज पण केलेलं आहे आज तर आहे. तर मेन्यू मी पहिला सांगते तुम्हाला. ही आहे स्पेशल चिकन थाली आहे. त्या थालीमध्ये राईस आहे, चिकन ग्रेव्ही आहे, सलाड आहे, सोलकढी आहे, भाकरी दिलेली आहे आणि 2 प्रकारचं दिलेलं आहे. एक सेमी ग्रेव्ही दिलेलं आहे, ग्रेव्हीचा दिलेला आहे आणि हलवा आहे, गाजरचा हलवा दिलेला आहे आणि स्पेशल वेगळे वडे पण घेतलेले आहेत. आणि मी आज व्हेजमध्ये आहे ना, व्हेजचा मेनू पण खूप छान आहे आणि यांचा मेनू ॲक्च्युली खूप छोटा आहे आणि खूप छान मेनू आहेत. म्हणजे मेनूज आहेत ना, चिकन मटनचे छान मेनू मिळेल. तर मी सगळं एकदम स्पेशालिटी जेवढी आहे तेवढी मी घेतलेली आहे. तर या ताकातल्या मिरच्या आहेत आणि हे चिकन लपेटा फेमस, सुरमई घेतली आहे, फ्रेश सुरमई आहे, अळूवडी घेतलेली आहे, मटन चाप घेतलेला आहे आणि कोकम फीस घेतलेला आहे आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून ठेचा आहे, चटणी. आपण पहिला मेन्यू बघा काय काय ते. तर मला दिसतात नाही ना पण तर स्टार्टर्समध्ये बघा अळूवडी आहे, कोथिंबीर वडी आहे, हो आहे, वांग्याचे काप आहेत. एकदम छोटासा मेनू आहे, जास्त काही मेन्यूमध्ये आहे नाही. तर बघा ह्याच्यामध्ये मी बघा ताकातल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जे रेडवाला बघा केलं आहे त्यांचं हॉट सेलिंग आहे ताकातल्या मिरच्या, बघू शकता तुम्ही. ताकातल्या मिरच्या केलेल्या आहेत. सो मी इथे घेतलेला आहे मटन चाप फ्राय घेतलेला आहे. त्याची प्राईज आहे 460 रुपये. ताकातल्या मिरच्या त्याची प्राईज आहे 240 रुपये आहे. आता मी सुरमई स्लाइस काय घेतलेली आहे जी आहे 390 रुपीची घेतलेली आहे. नंतर तुला काय दिसतं का चिकन, कुठे दिसतं चिकनमध्ये. नंतर हे बघा तुम्ही बघू शकता खानदेशी आहे, सावजी आहे, पण गरमीचा सीझन आहे म्हणून मी जास्त स्पायसी खात नाही आहे. नाहीतर मी ह्याच्यामध्ये सावजी घेणार होती किंवा काळं मटण घेणार होती, पण मी काळं मटण खूप ठिकाणी मी टेस्ट केलेलं आहे. तर मी ह्याची स्पेशल चिकन थालीच घेतलेली आहे. तर झणझणीतमध्ये बघा खानदेशी मटण आहे, सावजी मटण पण आहे, प्रॉन्स मसाला आहे, सी फूडमध्ये बांगडा मसाला आहे. झणझणीतमध्ये काय काय मेन्यू आहेत बघा. मुलुखाचं स्पेशल मटन पण आहे, स्पेशल लपेटा पण आहे, मटन लपेटा पण आहे. तो थालीजमध्ये चमचमीतमध्ये राईसमध्ये बघा इंद्रायणी राईस आहे, चिकन बिर्याणी आहे, मटन बिर्याणीसुद्धा आहे. पौष्टिकमध्ये बघा ज्वारी नाचणीची बाजरीची भाकरी आहे. आता बघा घ्या की थोडं एक्स्ट्रामध्ये आहे. तुम्हाला वाटी रस्सा पाहिजे असेल, तुम्हाला एक्स्ट्रा रस्सा पाहिजे असेल त्याच्यामध्ये पण आहे. तर बघा पोट भरूची थाली, ते थाली स्टार्ट होते चिकन स्पेशल चिकन थाली 370 रुपये आहे. आणि फिश फ्राय थालीमध्ये बघा प्रॉन्स थाली आहे, बांगडा थाली आहे. तर थालीमध्ये पण घेऊ शकता. पण आज मी मेन कोर्समध्ये एकच थाली घेतलेली, बाकी मी वेगवेगळे आयटम घेतलेले आहेत. आणि दिलखुशमध्ये बघा उकडीचे मोदक आहे, हलवा, कुल्फी आहे, गुलाबजाम आहे. तर मी हलवा घेतलेला आहे. आणि थंडगारमध्ये बघा कोकम फीस घेतलेला आहे आणि वेगळी मी सोलकढी पण घेतलेली आहे. तर बघा घाटी चिकन मसाला पण आहे, हॉट सेलिंग आहे, खानदेशी चिकन आहे, खूप झणझणीत आहे ते आणि ते चमचमीत पण आहे. पण सध्या गरमीचा सीझन असल्यामुळे मी काही ट्राय करत नाही ते, तर मी हेच ट्राय करते. तर बघा तर माझा हा आहे मटन चाप आहे, कोथिंबीर वडी आहे, सुरमई आहे, मी ऑलरेडी सगळं टेस्ट करून झालेली आहे. चिकन लपेटा आहे, त्याचा खूप फेमस आहे. ही स्पेशल चिकन थाली आहे. ते आहे ताकातल्या मिरच्या आहेत ज्या तुम्ही राईससोबत पण खाऊ शकता. आणि वडे आहेत, वडे हे मला थोडेसे वेगळे दिसले, जसे आपले कोकणातले असतात तसे नाही आहेत, थोडी स्टाईल वेगळी आहे इकडे कदाचित असू शकते. तर मी स्टार्ट करते. तर मी स्टार्टरपासून स्टार्ट करते. मटन चाप मी ते पहिल्यांदाच ट्राय करते मी. सगळे वेगळं आहेत रे. जे आहे ते मस्त आहे. कोथिंबीर वडी घेते. कोथिंबीर वडीला छान गार्निशिंग केलेली आहे, मला खूप आवडले. बॅकग्राऊंडला छान मराठी गाणी लावलेली आहेत जी कधी आपण मोस्टली यूट्यूबवरती सर्च करते. यूट्यूबच्या आता सध्या ह्याच्यामध्ये जनरेशनमध्ये आपण मोस्टली आपल्याला मराठी गाणी ऐकायला येत नाही, पण ते छान मराठी गाणी आपल्याला ऐकायला येतात. एकदम भारदार मराठी जुनी गाणी जी मला खूप आवडतात ऐकायला. अशी अचानक अशी ऐकलेली मराठी गाणी खूप छान वाटतात. आणि ते आपण मराठमोळ्या अशा मेजवानीमध्ये.
आता पूर्ण ॲड्रेस आणि डिटेल्स मी स्क्रीनवरती मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करेन, तर मला फॉलो करायला विसरू नका अशाच झणझणीत चमचमीत मेजवानीसाठी. सुरमईची साईज बघा मीडियम साईजची आहे, पण खूप छान आहे, टेस्टी एकदम फ्रेश आहे मेन. आणि आज लपेट आहे, चिकन लपेटा घेतलेला आहे. छान आहे. मला या ह्याच्यामध्ये मला 3 आयटम जास्त आवडले. मला एवढं मटन शामध्ये मजा नाही. मला चिकन लपेटा, सुरमई आवडली मला आणि एवढं पण छान बनवले आहे. आता आपण थालीज मध्ये बघा. ओके, तर थाळी आपण स्टार्ट करूया. चिकन पासून वेळा स्टार्ट झालो. चिकन हे बघा, इथे ग्रेव्ही आहे, सेमी ग्रेव्ही, तर मी ग्रेव्ही ट्राय करते. ॲक्च्युली माझ्या मध्ये थोडी थालीची वाटीची थोडी साईज मोठी असायला पाहिजे, कारण ॲडजस्ट करायला मला होत नाही. कदाचित माझा हात पण मोठा असू शकतो. बापरे, एकदम मऊ सर आहे. मस्त आहे. मला भात वेगळा द्या ना. हा चालेल, मला ह्याच्यासोबत ट्राय करायचं म्हणून मी आता राईस ट्राय करते. ओके, ग्रेव्ही ह्यांची छान आहे. म्हणजे असं वाटलेलं स्पायसी असेल खूप सारं, पण ॲक्च्युअल मध्ये स्पायसी नाही, म्हणजे मीडियम स्पायसी आहे. म्हणजे नॉर्मल कोणी खाऊ शकतं. म्हणजे छान आहे, ग्रेव्ही छान आहे. आता राहिला ताकातल्या मिरच्या. हा वडा पाव मस्त आहे. वेगळीच स्टाईल आहे, माहिती नाही का? टेस्ट कर. वड्याची ॲक्च्युली जसे कोकणात असतात तसे फुगीर असं नाही आहे, पण टेस्ट तर खूप छान आहे. कदाचित एकाची पद्धत अशी होते, कोणती पद्धत ही मला नाही कळली ॲक्च्युली. पण ॲक्च्युली वडी पद्धत कोकणी स्टाईलची जास्त आहे, पण हे कोकणी स्टाईलचे वडे दिसत पण नाही आणि टेस्ट पण थोडे वेगळे आहेत. पण जे काही टेस्ट आहे ना ते खूप छान आहे. थोडासा मी पॉज घेते, त्याला कोकम फ्रीज राहिले. मस्त. तर ह्या ताकातल्या म्हणजे मी फर्स्ट टाइम असं कॉम्बिनेशन केलं की व्हेज नॉनव्हेज असं कॉम्बिनेशन केलं स्टार्टर्समध्ये पण आणि मेन कोर्समध्ये पण. तर मेन कोर्समध्ये मी ताकातल्या मिरच्या हे केले, खूप फेमस आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करते. छान आहे, खूप छान आहे. मला आवडलं ॲक्च्युली. तर आता मी टोटल पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला थोड्या वेळाने देईन, तोपर्यंत माझ्या व्हिडिओवरती आता चॅनलवरती. तर मी वेगळी अशी नाही, ह्या लोकांच्या वाट्या खूप दिलेल्या आहेत, प्रत्येक टेबल तुम्ही बघू शकता वाट्या दिलेल्या आहेत. तर मी वेगळी अशी सोलकढी घेतलेली आहे प्यायला, पण सोलकढी एवढी मजा नाही आहे. तर तुमच्याकडे असे कोणते सजेशन असतील चांगला रेस्टॉरंट त्याचं मला कमेंट करून सांगा, आणि माझ्या व्हिडिओ कसे वाटतंय ते पण सांगा, आणि मी काही करेक्शन केला पाहिजे ते पण सांगा.
तर स्वीट म्हणून मी गाजरचा हलवा घेतलेला आहे, खरंच खूप छान आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा. सो बाय बाय.